बाळंतपणाचा अर्थच असा होतो, एक तर बाळ तरी, नाही तर बाईचा अंत तरी. गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रूपात साकारताना मांडलेला जीवाचा आकांत म्हणजेच बाळंतपण. बाळंतपण म्हणजेच असतो एका बाईचा पुनर्जन्म. बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अतिउच्च पातळी म्हणजेच बाळंतपण. बाळंतपणाच्या प्रसूती वेदनेची तीव्रता असते तरी किती? ती असते 43 डेल इतकी. म्हणजेच एका माणसाची 20 हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर जितक्या वेदना होतात तितक्या वेदना बाळंतपणात सहन कराव्या लागतात एका बाईला. दुःखातून जन्म पावणाऱ्या वेदना वाहतात नेहमी दुःखांचा भार. पण इथे असतं उलट. वेदनेतून सुख जन्माला येतं आणि शेवटी मानते ती या वेदनेचे आभार. वेदना कोणाला हवीहवीशी वाटेल, परंतु कितीही असह्य असल्या तरी त्या तिला हव्याहव्याशा वाटतात. वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण. मरण यातना भोगून पुन्हा मिळणार असते तिला जिवंतपण. वेदनेची नि बाळंतपणाचं नातं खूप अतूट असतं. सोसत नसते तरी सोसते. अनावर किंकाळी फुटत असते, व्याकुळ होते, कासावीस होते, भान हरपून जात असते आणि जीवन मरणाच्या मधली झुंज ती बाई जगत असते. शेवटी बाळ तरी, नाही तर तिचा अंत तरी. इतक्या अटीतटीची निकराची झुंज असते ही बाळंतपण. कित्येक बाया बाळंतपणात आई होताना गेल्या आहेत हे जग सोडून, मागे एखादं गोंडस बाळ ठेवून. कित्येक आया आजही भोगतायत बाळंतपणाच्या कळा अजून. पण नसते कधीच भीती तिच्या मनात अशा दुर्दैवी घटनांची. किती मोठा त्याग असतो ना बाईचा आई होण्यासाठी. शरीरासोबत जीवाचं समर्पणही देते ती यासाठी. शेवटी अनंत यातनेचा, वेदनेचा अंत पाहणाऱ्या सहनशीलतेचा सामना करून होते ती बाळंतीण आणि टाकते एकदाचा सुटकेचा निश्वास. देते एका जीवाला श्वास, जणू ओतते आपला जीव त्या जीवात. हाडामासाचं जिवंत साजिवंत सुंदर कलाकृती म्हणजेच बाळंतपण. विश्वातली एकमेव द्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण. बाळ जन्म घेतो आणि बाईचाही आई म्हणून जन्म होतो. सोपं नाही आई होणं, ते दिव्य पार करावं लागतं फक्त बाईला. आईपणाच्या अंगावर फुटणारा पान्हा आणि छातीला बिलगून दूध पिणारा तान्हा. आहे ना हा अद्भुत आणि अद्वैत नात्याचा नमुना. बाईलाच आईपणाची काहू असते चाहूल. वेदनेचा हा भोगवाटा बाईच्याच का येतो वाट्याला? तिच्याच वाट्याला निसर्गानं का हे बाळंतपण दिलंय? निसर्गानं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेचं सौख्य एका मातीच्या आणि सुंदर मातेच्या पदरी घातलंय. मातीच्या आणि मातेच्या नावात एकाच वेलांटीचा फरक आहे असं म्हणतात. खरं आहे ते. जशी माती तशी माता. माती भिजते, ओलावते, पाझरते. तिच्या कुशीत बियाणं रुजतं, पोसतं, फुलतं आणि बहरतं. अगदी तशीच माता ही ओलावणारी, पान्हावणारी, पोसणारी, मायेनं अखंड पाझरणारी. माती कुणालाही अंतर देत नाही, कुणामध्येही भेद करीत नाही. मातीशी कुणीही कसंही वागलं तरी माती कधीच सोडत नाही आपलं मातीपण. असंच आईपणही असते आपलं आईपण. मातीसारखंच मातेलाही आईच्या कसोटीवर उतरावं लागतं आणि म्हणूनच तर बाईला आईचं वरदान लाभलेलं असतं. सोपं नसतं आई होणं. त्यासाठी बाईच्या जन्माला यावं लागतं आणि आई होण्यासाठी प्रत्येक बाईला बाळंतपणातून जावंच लागतं. व्हिडिओ आवडल्यास समूह शेअर नक्कीच करा. धन्यवाद.